माजी खासदाराच्या सुनेची एक तक्रार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ। राजकीय नेत्याच्या घरामध्ये कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांचे प्रयोग। सुनेच्या तक्रारीनंतर माजी खासदार आणि त्याच्या नगरसेवक मुलावर गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील एका राजकीय घराण्यातील कौटुंबिक वादानं नवा राजकीय वाद पेटलाय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊतांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सासरे विनायक राऊत, पती गीतेश राऊत आणि कुटुंबातील अन्य लोकांनी छळवणूक केल्याची तक्रार गिरिजा राऊत यांनी पोलीस ठाण्यात केली आहे। या प्रकरणात कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांचे प्रयोग झाल्याची ही तक्रार झाल्यानं ठाणे पोलिसांनी आरोपी फिरोज बाबाला सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं अटक केल्याची माहिती समोर आली आहे। परिणामी आता विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान आता या प्रकरणात आणखीन एक मोठा ट्विस्ट आलाय। सिंधुदुर्गातून अटक झालेल्या फिरोज बाबाच्या नातेवाईकांनी विनायक राऊतांच्या सुनेचे आरोप फेटाळून लावले। राऊत कुटुंबातील वाद नेमका काय आहे, त्याच्याशी फिरोज बाबाचा काय संबंध, याचा खुलासा फिरोज बाबाच्या मेहुण्यानं केलाय। गाडी घेऊन येताना ते विनायक राऊताकडे बघून नाही, मी आजपर्यंत राजकारण फक्त टीव्हीत बघले होतो, तर आपण कधी आपले संपर्क आम्ही काय कामाच्यात पुढे असतो, त्यामुळे आमचा त्यांचा विषय माहिती नाही का काय मोठं रिसिव्हचं काय विषय नाही आणि त्याच्या सुने का अंधदर्शन काही गोष्टीचं नाही, सगळं आहे फुलांनी काम, जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं आहे सर। म्हणलं इला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं, ह्या आडा कोंबे आडा तर असली काम होणार नाही, बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे। जादू टोंड करूचं काही विषयच नाही असं, तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं ते माझ्यावर केला काय केलं असं काय काय हे असं ह्या नाही असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा फक्त काही कोणीतरी त्याच्याशी ह्या केला आणि ह्यांच्याशी ह्या करा असं विषय केलेलो हा। म्हणजे आता ते काय किती तो देवाचा आपल्या देवाचाच काम करता, बाहेर आजूबाजू कामं करणार नाही त्याच्याशी, उलटसुलट काम करणार नाही म्हणलं। आणि तर तुमचा समजा काम असेल तर तुमच्या सुद्धा सांगतो, तुमच्या बा देवाक पाणी होते आणि मग माझ्याकडे तुम्ही प्रयत्न करा, असं विचार नाही का तुमच्या देवा काकाने माझ्या देवाक विचारा, असं काय नाही त्याच्यात। हे गोष्टी नुसते असे ह्या असत। चादर चढू गेले ते देवळात चढत होता, बालका जाणत नाही त्याच्यात, पुरुषच जातात देवात। काही 4 इंची दर्गा आता समोर देवाची आपण इल्ली आधी केली नाही आता हातान ती ऑटोमॅटिक 4 इंची ती ह्या इल्ली आता पुण्यतिथी असताना तिची मिया साहेबांची कशी पुण्यतिथी इल्ली आहे हो ती मागली त्यांच्या बाबा आमच्या मशिदीसमोर असा जाता त्यांच्याने मग तिकडे दर गुरुवारी सोमवारी चादर चढवतात का, बाकी काय काम नाही त्यांच्याकडे। म्हटलं हाच काम करतो मी त्याचा करतो, खोटा असा खोटा काम होणार ना। आणि एक लक्षात ठेवा, खैच्या देवाळीला खोटा काम कधी होणार नाही, परमेश्वराच्या मनाचा ताज होता। फक्त काय एक आमका तुमका काहीतरी बरा नाही होणार जरा ते त्याच्यासाठी आम्ही काही भटाकडे जातो, कोणाकडे जातो, आमचं कामच असतं जाऊ कसा की लहान मुलासाठी जोर वळत असते किंवा काय असतं तर ती काम करतं, असं बाकी असं खोटा काम करणं होतं कधी नाही। इकडे नाही करत, इकडे नाही करत। तो माझो मेवनो सक्को मेवनो आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त करून आमचं काय काम नसतं, ते बोलणं चालणं आमचं सगळं म्हणजे घरातलं जातात, पण काय काम नाही ना आपलं, त्याच्यामुळे काय जास्त आम्ही विचारलो नाही बा तुझं काय काम असा त्याच्याकडे काय केलं काम असा। पण विनायक राऊत सुनेक मी कधी इतकेच बघूक ना, त्याचा तर माझा दिवसातून 4-5 जाणं येणं रस्त्यावरून असतात आणि कधीतरी आठवड्यातून एकदा मी इकडे येतो नाही नाही इकडे असला ह्या इकडे काय होणार नाही, जादू टोंडा ह्या कोणाकडे होणार नाही आमच्याकडे। आणि ह्या घरात कोणाकडे विचारत असली कामं करणार नाही, म्हणजे आज्या पंजापासून करतात, आताचेच नाही सर। आता समजा नवीन जो करणार नाही त्याचे आजोबाचे आजोबा त्यापासून पूर्वीपासून म्हटलं ते बघित होते का होत, नवीनच असं नाही म्हणलं पूर्वजापासून असा। पण इकडे पैसे विषय घेणत नाही पण काल सकाळी 11 वाजता नेलं आम्ही त्यांना विचारलो तिकडे ना, मी जाऊ ना ती माझी बायको आणि त्याची बायको आणि ते भाऊ गेले आणि त्याची बहिणी गेले, त्यांनी विचारलं त्याच्यामुळे मुंबईच्या आले आमका त्यांना मुंबई नेऊन ठाण्यात चौकशी करून सोडणार। हो चांगलेच लोक येतात, आपलं काम असतं तर चांगले चांगले लोक येतात, असे येणच नाही कसे सांगा, चांगलेच लोक येतात, खराब लोक येणच नाही कसं, वाईट सुद्धा कोणाचा असला तर बरा नाही कोण नाही तर त्यासाठी येतात, नुसतं येणच नाही। आपला आमचा वाईट करूचा असले वाईट काम आमच्याकडे होणच नाही। एका बाजूला गंभीर आरोप,
दुसऱ्या बाजूला सर्व आरोपांचा ठाम इन्कार. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय हा प्रश्न अधिकच गडद झालाय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस करत असून तपासातून नेमकी कोणती तथ्य समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागले. सिंधुदुर्गातून भरत केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.